नमस्ते विद्यार्थी मित्र हो. यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला, सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला, यश अकॅडमी वैजापूर च्या माध्यमातून मी प्राध्यापक सुधीर सुतवणे आपल्यासमोर फिजिक्सचा ऑसिलेशन हा चॅप्टर त्याचे MCQ त्या ठिकाणी तुम्हाला प्रेझेंट करत आहे. आणि ह्या ठिकाणी आपण जे MCQ घेतोय तर ते MHT CET आस्क क्वेश्चन्स आहे. म्हणजे आतापर्यंत जे CETला विचारलेले क्वेश्चन्स आहे तर तेच क्वेश्चन्स आपण या ठिकाणी प्रॅक्टिस करतोय. तर हे क्वेश्चन्स घेत असताना आपण हे सर्व क्वेश्चन्स या ठिकाणी सॉल्व्ह करत जाणार आहे. आणि ज्यावेळेस आपण हे सॉल्व्ह करतोय तर तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की एक एक क्वेश्चन झाल्यानंतर जे सॉल्व्ह केलेला पार्ट आहे तो पूर्ण समजून घ्या आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्याला पॉज करा आणि जो एक्सप्लेन केलेला पार्ट आहे तो विथ प्रॉब्लेम सर्व नोटबुकमध्ये लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला नंतर ते नोटबुकच बघायची गरज पडेल, परत परत व्हिडिओ लेक्चर बघायची गरज पडणार नाही. आणि बघितलं तरी अडचण नाही, आपल्याकडे ते उपलब्धच असणार आहे. तर आपण काही प्रॉब्लेम्स ऑलरेडी घेतलेले आहेत. तर आता पुढच्या प्रॉब्लेम्स करता आपण स्टार्ट करू. त्या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर बघू 8. ओके, तर प्रॉब्लेम नंबर 8 कडे आपण जातोय. मास m attached to the light spring oscillate with a period of 2 seconds. If the mass is increased by 2 kilogram, the period increases by 1 second. The value of m is. बघा काय केलेलं आहे, एक मास त्या ठिकाणी अटॅच केलेलं आहे ना. तर स्प्रिंगला अटॅच केलेलं आहे आणि त्याचं ऑसिलेशन होत आहे. तर त्याचा जो टाइम पिरियड आहे तर टाइम पिरियड किती दिलेला आहे 2 सेकंद. इफ द मास इज इन्क्रीज बाय 2 किलोग्रॅम, द पिरियड इन्क्रीजेस बाय 1 सेकंद म्हणजे 3 सेकंद होईल. द व्हॅल्यू ऑफ एम इज. एमची म्हणजे जे मास अटॅच करतोय आपण त्याची व्हॅल्यू किती असेल. म्हणजे बघा आता या ठिकाणी लक्षात घ्या, सॉरी, आपण या ठिकाणी एक ही स्प्रिंग आहे आणि या स्प्रिंगला काय केलंय, मास m अटॅच केलेलं आहे. आता ज्यावेळेस आपण या स्प्रिंगला मास m अटॅच करतोय तर काय लक्षात घ्यायचंय की हे जे मास m अटॅच केलेलं आहे तर हे मास अटॅच करून आपण ह्या स्प्रिंगचं ऑसिलेशन करतोय. म्हणजे स्प्रिंगला मोशन देतोय अपवर्ड, म्हणजे मास अपवर्ड जाईल, परत डाऊनवर्ड येईल, परत अपवर्ड जाईल, म्हणजे काय होईल ऑसिलेशन. आणि त्याचा टाइम पिरियड पहिलं मास m1 इज इक्वल टू m. त्यानंतर तेव्हा टाइम पिरियड किती आहे, दॅट इज इक्वल टू t1 अँड दॅट इज 2 सेकंद. नंतरचा टाइम पहिला टाइम पिरियड आहे 2 सेकंद. आता याच्यात ह्या मासमध्ये आपण काय केलं, 2 किलोग्रॅमचं मास अजून वाढवून टाकलं. म्हणजे सांगा आता m2 किती होईल, m2 इज इक्वल टू असेल m+2. आणि त्यावेळेस टाइम पिरियड जो आहे तो टाइम पिरियड वाढला, द पिरियड इन्क्रीजेस बाय 1 सेकंद. म्हणजे याचा अर्थ बघा 1 सेकंदने झालेला तो 1 सेकंदानी पिरियड वाढलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय, आपल्याला माहिती पिरियड म्हणजे किती अंतर, 4a अंतर कव्हर करण्याकरता लागलेला वेळ. फक्त दरवेळेस मोशन ऑसिलेशन असं होतं, इथं मात्र ऑसिलेशन अपवर्ड आणि डाऊनवर्ड होणार आहे. अपवर्ड डाऊनवर्ड होईल, पण त्याकरता 4a अंतर कव्हर करण्याकरता जो वेळ लागेल त्याला आपण टाइम पिरियड म्हणतो. तर तो t2 किती सेकंदांनी वाढला, 1 सेकंदांनी. म्हणजे 2 पहिला होता त्यात 1 सेकंदाची वाढ झाली आणि किती झालं 3 सेकंद. असं असेल तर m हे जे मास आपण अटॅच केलंय याची व्हॅल्यू किती असेल, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. प्रश्न लक्षात आला सर्वांच्या आहे ना, की जे मास आपण अटॅच केलंय त्या अटॅच केलेल्या मासची व्हॅल्यू किती असेल ते आपल्याला शोधायचंय. ठीक आहे. मग आता पहिला आपल्याला टीचा फॉर्म्युला घ्यावा लागेल. स्प्रिंग करता कॅपिटल टी इज इक्वल टू असतं 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ m अपॉन k. टी इज इक्वल टू 2 पाय
इंटू अंडर रूट ऑफ यम अपॉन के हा फॉर्म्युला घेता येईल. आता पहिल्या कंडिशन करता घेऊ. T1 आता पहिलं मास किती होतं यम आणि टाइम पिरियड होता 2 सेकंद, त्याला T1 म्हटलं. इज इक्वल टू 2 पाय इंटू मास घेऊ M1 आणि डिवायडेड बाय के. के फिक्स आहे कारण स्प्रिंग बदलत नाही, दोन्ही वेळेस स्प्रिंग तीच आहे, म्हणून स्प्रिंग कॉन्स्टंट तो केच राहील. हे झालं इक्वेशन 1. ठीक आहे. नंतर T2 इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ M2 आणि डिवायडेड बाय के. हे झाले इक्वेशन 2. T1 इज इक्वल टू घेतलं 2 पाय इंटू बदलणारा पार्ट आहे तो 1 घेतला आणि नंतर बदलतो कोण आहे, मास बदलतं M2 होत आहे, त्याची व्हॅल्यू M+2 आहे आणि टाइम पिरियड 1 नि वाढतोय, मग त्याची व्हॅल्यू आहे 3 जी T2 आपण घेणार आहे. ठीक आहे. आपल्याला M शोधायचं आहे. आता टर्म्स तिथं पुटअप करू आपण. सांग आता जर आपण त्या ठिकाणी T1 च्या इक्वेशनला T2 च्या इक्वेशननी डिवाइड केलं तर बघा काय येईल, 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ M1 अपॉन के डिवायडेड बाय 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ M2 आणि डिवायडेड बाय के. आता बघा हे 2 पाय कॅन्सल केलं आपण आणि मग T1 अपॉन T2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ M1 डिवायडेड बाय के इंटू अंडर रूट ऑफ, आता ह्या डिवाइडच्या पार्टला मल्टिप्लायला आणलं तर रेसिप्रोकल घ्यावं लागतं, के डिवायडेड बाय M2. आता हे अंडर रूट मध्ये के, हे अंडर रूट मध्ये के एकत्र लिहू शकतो आपण आणि इक्वल पार्ट कॅन्सल करू शकतोय. काय घेता येईल, T1 अपॉन T2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ M1 अपॉन के इंटू के डिवायडेड बाय M2. के आणि के कॅन्सल. मग आता बघा काय आलं इक्वेशन मध्ये, तर इक्वेशन आलं T1 डिवाइड बाय T2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ M1 अपॉन M2. T1 अपॉन T2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ M1 अपॉन M2. व्हॅल्यू पुटअप करा आता. T1 किती आहे 2 सेकंद, T2 किती आहे 3 सेकंद, M1 अंडर रूट ऑफ M1 किती आहे, M1 ची व्हॅल्यू किती आहे M आणि M2 ची व्हॅल्यू आहे M+2. हे स्क्वेअर रूट मध्ये M शोधायचे, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. 2 + 2 अपॉन 3, 2 चा स्क्वेअर 4 डिवायडेड बाय 3 चा स्क्वेअर 9 इज इक्वल टू M आणि डिवायडेड बाय M+2. ठीक आहे. आता मल्टिप्लाय करा 4 आणि इकडं M+2 इज इक्वल टू 9M. 4M + 8 इज इक्वल टू 9M. मग 8 इज इक्वल टू 9M मायनस 4M. 9M मायनस 4M. मग 8 इज इक्वल टू काय आलं 5M. and therefore 8 upon 5 is equal to M. तर त्या ठिकाणी M ची व्हॅल्यू किती असेल तो आपल्याला प्रश्न विचारला होता. तर M ची व्हॅल्यू तिथं असेल 8 डिवायडेड बाय 5. तर त्या ठिकाणी नेमकं ऑप्शन्स दिले गेलेले नाहीये, मग त्यामुळं तो जो पार्ट आहे थोडासा अडचणीचा झालेला आहे. पण मग आता 8 डिवायडेड बाय 5 यांनी याला डिवाइड केलं 1.6 किलोग्रॅम. M इज इक्वल टू येत आहे 1.6 किलोग्रॅम. किती येईल आन्सर, M इज इक्वल टू 1.6 किलोग्रॅम. ऑप्शन्स दिल्या गेलेले नाहीये, तर ऑप्शन्स जे ए ऑप्शन इथं लिहितोय मी काय काय दिलेले, नेमकं ऑप्शन दिले नाही गेले इथं. ए ऑप्शन आहे 1 kg, बी ऑप्शन आहे 1.6 kg, सी ऑप्शन आहे 2 kg
आणि डी ऑप्शन आहे 2.4 kg. हे असे ऑप्शन्स दिलेले आहे. तर बी ऑप्शन विल बी द करेक्ट. किती आन्सर आलं? 1.6. नाही इथं 1.6. 8ला 5 ने डिवाइड केलं तर आन्सर येतं एम इज इक्वल टू 1.6. तर ह्या पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे. दोनदा समजून घ्या म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही. ठीक आहे. आता ह्याच प्रॉब्लेमला अजून एका पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवू शकतोय. तर तुम्हाला पहिले स्प्रिंगचा फॉर्म्युला माहीत पाहिजे ना. स्प्रिंगचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. आता समजा टी इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ एम अपॉन के. हा टीचा फॉर्म्युला आहे टाइम पिरियड फॉर द स्प्रिंग ऑसिलेटिंग स्प्रिंग. मग त्याच्यात आता टी इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ एम अपॉन के हा एक फॉर्म्युला आपल्याला इथं समजा आपण घेतलेला आहे. आता आपल्या ह्या प्रॉब्लेम मध्ये बदलणारा पार्ट कोण आहे? एक तर मास बदलतोय, M1 इक्वल टू एम आहे आणि M2 इक्वल टू M+2 आहे. आणि टाइम पिरियड बदलतोय, T1 इक्वल टू 2 सेकंद आहे, T2 इक्वल टू 3 सेकंद. मग याच्यात काय करायचं? हा फॉर्म्युला घेतल्यावर जे बदलणाऱ्या क्वांटिटी त्या शोधायच्या. सांग बदलणारं कोण आहे? टी. आणि बदलणारं कोण आहे? एम. मग त्यांच्यातलं प्रपोर्शन घ्यायचं डायरेक्ट. बाकीच्या पार्टचा विचार नाही करायचा, कारण ते आता आपण बघितलं त्या क्वांटिटी कॅन्सलच होतात. मग टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अंडर रूट एम. म्हणजे टाइम पिरियड हा मास बरोबर डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणजे काय? जर मास वाढवलं तर टाइम पिरियड वाढतो. आता टी आणि एम डायरेक्ट प्रोपोर्शनला तुम्ही फॉर्म्युला स्वरूपात घेऊ शकता. T1 अपॉन T2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ M1 अपॉन M2. T1 अपॉन T2 इज इक्वल टू काय येईल? अंडर रूट ऑफ M1 अपॉन M2. T1 अपॉन T2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ M1 अपॉन M2. आता T1 किती आहे? 2 सेकंद डिवाइड बाय 3 सेकंद इज इक्वल टू अंडर रूट ऑफ M1 किती आहे? M जे शोधायचंय आणि M2 M+2. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड 4 डिवायडेड बाय 9 इज इक्वल टू, याचा स्क्वेअर रूट निघून जाईल. स्क्वेअरिंग केल्यावर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. M डिवायडेड बाय M+2. मग 4 ब्रॅकेटमध्ये M+2 इज इक्वल टू M आणि हे 9M. 4M+8 इज इक्वल टू 9M. मग 8 इज इक्वल टू 9M मायनस 4M. 9M मायनस 4M 5M. म्हणजे 8 इज इक्वल टू 5M. मग M इज इक्वल टू येईल 8 डिवायडेड बाय 5. M इज इक्वल टू या 5 याला डिवाइड केलं, हे तर 1.6. म्हणजे किती आलं सांगा? 1.6 किलोग्रॅम. आणि 1.6 किलोग्रॅम म्हणजे कोणता ऑप्शन येत आहे? द ऑप्शन इज बी ऑप्शन. त्या ठिकाणी ऑप्शन दिले गेले नव्हते, तर आपण ते क्लिअर करून घेतलं. तर ऑप्शन विल बी बी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे मी तुम्हाला हा प्रॉब्लेम दोन पद्धतीने सॉल्व्ह करून दिलेला आहे. पहिली पद्धत आहे आणि ही एक पद्धत आहे प्रपोर्शनची. शक्यतो एंट्रन्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना प्रपोर्शनची पद्धत ही सोयीस्कर आहे. पण प्रपोर्शनची पद्धत वापरूनच तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत चालायचे. लक्षात आले सर्वांच्या? या पद्धतीने आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल.
तर next, starting from extreme position, the time taken by an ideal simple pendulum to travel a distance of half of the amplitude is. बघा आता एक सिंपल पेंडुलम आहे, तर आपण नेहमीप्रमाणे डायग्राम त्या ठिकाणी तयार करू. सिंपल पेंडुलम करता असा हा सिंपल पेंडुलम आहे आणि ही त्याची कोणती पोझिशन आहे, एक्स्ट्रीम, आणि इकडे एक एक्स्ट्रीम पोझिशन. ठीक आहे. आता ही त्याची मीन पोझिशन आहे आणि ही कोणती आहे, इट इज द एक्स्ट्रीम पोझिशन. सिंपल पेंडुलम करता हे एक्स्ट्रीम पोझिशन आपण घेतोय. आता ह्या ठिकाणी काय होतंय की सिंपल पेंडुलम स्टार्टिंगला इथं आहे, नेहमी आपण म्हणतो इथं मीन पोझिशनला आहे, पण असं काही नाही. ते जे सांगतील ना ते घ्यायचं. बघा त्यांनी काय वाक्य वापरलं, स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. लक्षात घ्या, स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन, एक्स्ट्रीम पासून स्टार्ट होतोय तो, म्हणजे इथून. आणि किती अंतर कव्हर करतोय, द टाइम टेकन बाय आयडियल सिंपल पेंडुलम टू ट्रॅव्हल हाफ ऑफ द अँप्लिट्यूड. सांगा आता हे एवढं जे अंतर असतं हे किती असतं मीन आणि एक्स्ट्रीम मध्ये, अँप्लिट्यूड, ज्याला आपण कॅपिटल ए किंवा स्मॉल ए, त्याच्या अर्ध डिस्टन्स कव्हर करायचंय, म्हणजे इथं आला पाहिजे तो. सांगा आता हे डिस्टन्स किती होईल, ए बाय 2. किती अंतर होईल सांगा, ए बाय 2. एक्स्ट्रीम पोझिशन पासून निघून, कुठून निघून, एक्स्ट्रीम पोझिशन पासून निघून ए बाय 2 अंतर कव्हर करण्याकरता किती वेळ लागेल ते आपल्याला विचारलेलं आहे. ए बाय 2 अंतर कव्हर करायचंय. सांग किती अंतर कव्हर करायचंय, एक्स इक्वल टू ए बाय 2, आणि तेवढ्या करता किती वेळ लागेल ते विचारलेलं आहे. आणि कोणत्या स्वरूपात आहे, कॅपिटल टी, म्हणजे ऑप्शन जे ते कॅपिटल टीच्या स्वरूपात आहे. कॅपिटल टी म्हणजे इन टर्म्स ऑफ टाइम पिरियड. इन टर्म्स ऑफ टाइम पिरियड आपल्याला टाइम पिरियडच्या फॉर्म मध्ये त्या ठिकाणी शोधायचं आहे की किती वेळ लागेल. टीच्या स्वरूपात किती अंतर, एक्स्ट्रीम पासून निघून ए बाय 2 अंतर कव्हर करण्याकरता पार्टिकलला किती वेळ लागेल हे आपल्याला ह्या प्रॉब्लेम मध्ये शोधायचा पार्ट आहे. ठीक आहे. मग आता आपण स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जाऊ. सांग आता पहिलं मी काय करतो, एक्सचं इक्वेशन घेतो. एक्स एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय, हे इक्वेशन एक्सचं. पण मग जेव्हा स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन, तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन म्हटलं तर फाय इक्वल टू 0 घ्यायचं, आणि स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम म्हटलं की फाय इक्वल टू पाय बाय 2 घ्यायचे. लक्षात ठेवा, फायची व्हॅल्यू इनिशियल तर इनिशियली पार्टिकल कुठून स्टार्ट होतोय तर ते आपल्याला या ठिकाणी विचारात घेऊन पार्ट सॉल्व्ह करावा लागेल. है ना. तर सांगा, पार्टिकल स्टार्ट्स इट्स मोशन फ्रॉम द एक्स्ट्रीम पोझिशन. है ना. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा पार्टिकल एक्स्ट्रीम पासून स्टार्ट होतो त्यावेळेस काय करायचं, तर फायची व्हॅल्यू त्या ठिकाणी किती घ्यायची आहे, फाय इज इक्वल टू पाय बाय 2 घ्यायचं. तसं आता मी इथं इक्वेशन घेतोय. पहिलं एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. when particle starts from extreme position, phi is equal to pi by 2. मग x is equal to काय सांगा, a sin ओमेगा टी प्लस पाय बाय 2. पण साइन 90 प्लस थिटा इज इक्वल टू असतं कॉस थिटा. म्हणजे अँगल मध्ये पाय बाय 2 ऍड असेल तर तुम्ही डायरेक्ट तो अँगल घ्यायचा कॉस लिहून.
म्हणजे एक्स इज इक्वल टू ए, साईनच्या ऐवजी काय घ्या कॉस, आणि अँगल काय आहे ओमेगा टी. म्हणजे साईन 90 प्लस थिटा, इथं ओमेगा टी हा थिटा आहे, साईन थिटा प्लस 90 इज इक्वल टू कॉस थिटा. म्हणजे साईन ओमेगा टी प्लस पाय बाय टू म्हणजे 90 डिग्री, पाय बाय टू रेडियन मध्ये, त्याचं डिग्री मध्ये येतं 90 डिग्री. एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. आता याच्यात आपल्याला व्हॅल्यू पुटअप करू, सांगा किती अंतरावर एक्स्ट्रीम पासून किती अंतर कव्हर करणार आहे एक्स इज, बट एक्स इज इक्वल टू ए बाय टू, एक्स इज इक्वल टू हाफ ऑफ द अँप्लिट्यूड, किती अंतर कव्हर करणार आहे हाफ ऑफ द अँप्लिट्यूड. मग सांगा आता पुढची स्टेप घेऊ, एक्स जागेवर ए बाय टू लिहितो, ए बाय टू इज इक्वल टू ए कॉस, आणि ओमेगा इक्वल टू असतं 2 पाय अपॉन कॅपिटल टी, आणि स्मॉल टी आपल्याला शोधायचं किती वेळ लागेल, ए बाय टू अंतर कव्हर करण्याकरता किती वेळ लागेल, तो पार्ट आपल्याला त्या ठिकाणी काय करायचा आहे फाइंड आउट करायचा आहे. मग सांग आता इथं ए आणि ए कॅन्सल, काय आलं मग 1/2 इज इक्वल टू कॉस 2 पाय डिवाइड बाय कॅपिटल टी इंटू स्मॉल टी. ठीक आहे. मग आता या ठिकाणी 1/2 कॉस 2 पाय अपॉन कॅपिटल टी इंटू स्मॉल टी. आता इथं कोणता अँगल आहे कॉस. मग आता आपण बघायचं कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू ही 1/2 आहे, कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू ही किती सांगा 1/2. मग आपल्याला काय करावं लागेल, विचार करावा लागेल कॉस किती, कॉस 60 डिग्री. पण आता एक लक्षात घ्या हे रेडियन्स मध्ये आहे. ओके बघू आपण, कॉस 60 डिग्री इज इक्वल टू 1/2 असतं. मग मी 1/2 बाय इथं कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू किती असते 1/2. मग कॉस 60 डिग्री मी कोणा जागेवर लिहिलं बघा, कॉस 60 इक्वल टू 1/2 आहे, मग 1/2 जागेवर कॉस 60 डिग्री लिहिलं, ज्याची व्हॅल्यू 1/2च आहे, इज इक्वल टू कॉस. पण मित्रांनो एक लक्षात घ्या, आता व्यवस्थित लक्षात घ्या, जेव्हा मी इथं डिग्री मध्ये लिहिल तेव्हा इकडं पाय मध्ये हिशोब नाही चालणार, एवढं पहिलं लक्षात घ्या. मग तो पण डिग्री मध्ये लागेल. मग 2 इंटू पायची व्हॅल्यू किती घ्या 360, पाय इज इक्वल टू सॉरी 2 पायची व्हॅल्यू 360 डिग्री आहे. 2 पायची व्हॅल्यू किती असते 2 पाय इज इक्वल किंवा 2 इंटू पायची व्हॅल्यू घ्या 180 डिग्री, आणि 2 पायची व्हॅल्यू 360 डिग्री टी, आणि इंटू स्मॉल टी. सांगा आता हे पाय जागेवर आहे ना, जेव्हा तुम्ही इकडे अँगल डिग्री मध्ये घेता तेव्हा इकडे 180 घ्यायचं पाय जागेवर. आणि जेव्हा तुम्ही समजा आता याची व्हॅल्यू 60 डिग्रीची व्हॅल्यू आहे, 60 डिग्री म्हणजे किती सांगा 180 डिग्री डिवाइड बाय 3, हे आलं 60. मग आता रेडियन मग तुम्हाला घ्यायचंय, तर 180 म्हणजे किती सांगा पाय, आणि डिवाइड बाय 3. म्हणजे जर तुम्ही या 60 डिग्रीच्या जागेवर काय लिहिलं असतं पाय/3 लिहिलं असतं, तर मग तुम्हाला इथं पाय घेता आलं असतं, मग पाय जर तसं ठेवता आलं असतं, मग त्यात काही अडचण नाही. ठीक आहे, ओके. आता काय अडचण आहे, आपण डिग्री मध्ये घेतलेलं आहे. मग सांगा आता इकडं कॉस आहे, इकडं पण कॉस आहे, आणि दोन्ही इक्वल आहे, याचा अर्थ हा अँगल 60 डिग्री अँगल आणि हा पूर्ण ब्रॅकेट मधला अँगल इक्वल आहे, तेव्हाच हे दोन्ही इक्वल येऊ शकताय. मग त्याच्यावर मी काय लिहू शकतो, देअर फोर 60 डिग्री इज इक्वल टू 360 डिग्री डिवायडेड बाय कॅपिटल टी इंटू स्मॉल टी. ठीक आहे. आता ह्या पार्ट मध्ये आपल्याला 60 डिग्री इज इक्वल टू 60 डिग्री इज इक्वल टू, आता याच्यात इक्वल पार्ट आपल्याला कॅन्सल करता येईल बघा. आता हे कॅन्सल करा, नंतर याने याला डिवाइड करा, किती आलं हे 6 आलं. ठीक आहे, म्हणजे इकडे 1 राहिला, इकडे 0 नाही. 1 इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय कॅपिटल टी इंटू स्मॉल टी.
इकडे किती राहिलं 1 इज इक्वल टू 6 डिवाइड बाय कॅपिटल टी इंटू स्मॉल टी. स्मॉल टी म्हणजे a/2 अंतर कव्हर करण्याकरता लागलेला वेळ आणि कॅपिटल टी म्हणजे 4a अंतर कव्हर करण्याकरता लागलेला वेळ. आपल्याला स्मॉल टी शोधायचं इन टर्म्स ऑफ कॅपिटल टी. कॅपिटल टी मल्टिप्लायला जाऊ द्या, ही 6 डिवाइडला आणा इज इक्वल टू स्मॉल टी आणि मग व्हॅल्यू आपल्याला भेटली. तर स्मॉल टी इज इक्वल टू टी डिवायडेड बाय 6. द ऑप्शन विल बी ए ऑप्शन. कोणतं ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याला घेता येईल? तर ऑप्शन आहे ए ऑप्शन आणि T/6. आता इथून पुढे कधी लक्षात घ्या की पार्टिकल कुठून निघाला? एक्स स्ट्रीम पासून. परत एकदा सांगतोय, पार्टिकल कुठून निघाला? एक्स स्ट्रीम पासून आणि त्याला किती अंतर कव्हर करायचंय? a/2 अँप्लिट्यूडच्या अर्ध. पुन्हा एकदा पार्टिकल कुठून निघाला? एक्स स्ट्रीम पासून आणि त्याला किती अंतर कव्हर करायचंय? अँप्लिट्यूडच्या अर्ध. असा असेल तर लागलेला वेळ हा नेहमी T/6 असतो. आणि जर पार्टिकल मीन पासून निघाला आणि परत अंतर a/2 कव्हर करायचे पण मीन पासून निघून, तर लागलेला वेळ T/12 असतो. मीन पासून निघाला आणि a/2 अंतर कव्हर करायचंय T/12 आणि एक्स्ट्रीम पासून निघाला आणि अंतर a/2 कव्हर करायचंय T/6. डायरेक्ट आन्सर आलं पाहिजे. पुढच्या वेळेस परत हा प्रॉब्लेम आला तर मी तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार नाहीये. तेव्हा तुम्हाला याच प्रॉब्लेमचा रेफरन्स त्या ठिकाणी घ्यावा लागेल. कळालेले सर्वांना? सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला हा प्रॉब्लेम कळालेला आहे. याचं उत्तर काय आलंय ते सुद्धा लक्षात आलेलं आहे. जर नाही कळाला तर 2 वेळेस तुम्ही त्याला रिपीट करणार. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रॉब्लेम कडे आपण जाऊ. प्रॉब्लेम नंबर 10. The periodic time of oscillation of a mass. The periodic time of oscillation of a mass. The periodic time of oscillation of a mass. त्या ठिकाणी आपल्याला periodic बघू आपण काय दिलेलं आहे. Oscillation of a mass capital M hanging from a spring of force constant K is capital T. When additional mass M is attached to the spring, the period of oscillation becomes 5 capital T divided by 6. Then find small m divided by capital M. बघा आता काय म्हटलेलं आहे. तर पहिल्यांदा एक स्प्रिंग आहे, त्याला m मास अटॅच केले. आता आपण जो प्रॉब्लेम बघितला होता, स्प्रिंग आहे आणि त्याला m हे मास अटॅच केलेलं आहे. बघा टी पहिलं मास अटॅच केलेलं आहे. तर स्प्रिंगला पहिलं किती मास अटॅच केलंय बघा, मी इथं दाखवतोय. ही स्प्रिंग आहे आणि त्या स्प्रिंगला पहिलं किती मास अटॅच केलंय? m एवढं मास अटॅच केलंय. सॉरी, कॅपिटल M. किती? कॅपिटल M. आणि तेव्हा त्या स्प्रिंगचा टाइम पिरियड आहे कॅपिटल T. नंतर ती स्प्रिंग आहे, स्प्रिंग बदललेली नाही. मी जरी डायग्राम दुसरी काढतोय पण ह्या कॅपिटल M मासच्याच बरोबरीने त्याला अजून एक स्मॉल m एवढं मास अटॅच करून टाकलं. सांग हे किती आहे? कॅपिटल M आणि हे किती आहे? स्मॉल m. तेव्हा हा टाइम पिरियड मी याला T1 म्हणतोय, तो T होता. पण इथलचा किती घेतो? T2. तर सांगा टाइम पिरियड किती झाला? T2 इज इक्वल टू पहिल्याच्या 5t डिवायडेड बाय 6. आणि इथं मास किती आहे? m1 इज इक्वल टू m कॅपिटल M. m1 इज इक्वल टू काय येईल? कॅपिटल M. आणि इकडे m2 इज इक्वल टू काय येईल सांगा? पहिलं कॅपिटल M आणि नंतर त्यात किती ऍड केलं? स्मॉल m. एवढं येईल. कॅपिटल M प्लस स्मॉल m. हे स्मॉल m आहे, कॅपिटल M प्लस स्मॉल m. असा असेल तर स्मॉल m आणि कॅपिटल M यांचा रेशो किती असेल ते आपल्याला या ठिकाणी शोधायचंय. स्मॉल m आणि
कॅपिटल एम यांचा रेशो किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. लक्ष येतंय? मग आता सांगा, पहिल्यांदा पहिली स्प्रिंग होती, त्याला M1 मास अटॅच केलं होतं, ज्याची व्हॅल्यू आहे कॅपिटल एम. तेव्हा टाइम पिरियड होता T1 इज इक्वल टू टी. नंतर त्या स्प्रिंगला मास अटॅच केलं M2, M मध्ये स्मॉल m ऍडिशनल केलं, तेव्हा टाइम पिरियड T2 किती झालं सांगा, 5t डिवायडेड बाय 6. असा असेल तर स्मॉल m आणि कॅपिटल m, स्मॉल m आणि कॅपिटल M यांचा रेशो किती ते विचारलेलं आहे. तर आता तुम्हाला मी प्रपोर्शनचा फॉर्म्युला सांगणार आहे, ऑलरेडी झालेलं आहे आपलं. सांगा बरं, टीचा स्प्रिंग करता टीचा फॉर्म्युला काय आठवा. T इज इक्वल टू 2 इंटू अंडर रूट ऑफ M अपॉन K. स्प्रिंग दोन्ही वेळेस सेम आहे, फक्त मास बदललेलं आहे आणि टी बदललेलं आहे, म्हणजे बदलणाऱ्या टर्म आहे टी आणि एम. बदलणारे टर्म कोणते आहेत, टी आणि एम. मग त्या दोन क्वांटिटी मधलं प्रपोर्शन घ्यायचं. टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अंडर रूट ऑफ एम. टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अंडर रूट ऑफ एम. टी आणि अंडर रूट ऑफ एम यांच्यात डायरेक्ट प्रपोर्शन आहे, टी आणि अंडर रूट ऑफ एम. मग आता टी आणि अंडर रूट ऑफ एम डायरेक्ट प्रपोर्शन आहे. मग सांगा आता मी काय घेऊ, T1 डिवाइड बाय T2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ M1 डिवायडेड बाय M2. प्रपोर्शन डायरेक्ट आहे ना, मग असा फॉर्म्युला घेता येतो. कारण तुम्हाला माहिती आहे, समजा मी इक्वेशन याचं 1 तयार केलं असतं 2, तर 2π आणि k कॅन्सल झालं असतं. याच्याच पहिल्या प्रॉब्लेम मध्ये आपण घेतलेलं आहे. व्हॅल्यू पुटअप करा आता. T1 किती आहे, टी. T2 किती आहे, 5t डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ M1 किती आहे, M, कॅपिटल M, आणि M2 किती आहे, कॅपिटल M प्लस स्मॉल m. आता याला बघा, t इंटू 5t अपॉन 6 ला मल्टिप्लाय नेतो, 6 डिवायडेड बाय 5t आणि इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय 5t इज इक्वल टू, असं लिहितो वाटल्यास, कॅपिटल M डिवायडेड बाय कॅपिटल M प्लस स्मॉल m. ठीक आहे. आता इथं आपण हे टी आणि हे टी कॅन्सल करू. सांगा आता इथं काय उरलं, 6 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ कॅपिटल M डिवायडेड बाय कॅपिटल M प्लस स्मॉल m. आता स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूचं काय घेऊ आपण, स्क्वेअर घेऊ. सांगा इथं किती येईल, 36 डिवायडेड बाय 5 चा स्क्वेअर किती येईल, 25 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, आता दोन्ही बाजूचा स्क्वेअर घेतल्यावर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, कॅपिटल M डिवायडेड बाय कॅपिटल M प्लस स्मॉल m. कॅपिटल M आणि प्लस काय येईल, हे स्मॉल m. 36 अपॉन 25 इज इक्वल टू, त्या ठिकाणी आपल्याला हा पार्ट इथं व्हॅल्यू भेटलेली आहे, 36 अपॉन 25. ठीक आहे, बघू आता. तर 36 अपॉन 25 इज इक्वल टू, ऍक्च्युअल जे प्रॉब्लेम मध्ये थोडं करेक्शन आहे, इथं करेक्शन करतोय मी ऍक्च्युअल, मग ऑप्शन्स करेक्ट येतील. तर 5t आणि इथं जे इथं 4 आहे, 5t डिवायडेड बाय
4 आहे. प्रॉब्लेम सॉल्व मध्ये 5t ऑप्शन जे दिलेले आहे ते 5t/4 घेऊन दिलेले, त्यामुळे ते आन्सर येताना 5t/4च्याच हिशोबाने येणार आहे. काही नाही, मग आता याच्यात थोडा बदल करावा लागेल. काय बघा, पहिलं एक स्प्रिंग होती ज्याला कॅपिटल एम मास अटॅच केलं आणि तेव्हा टाइम पिरियड होता टी. नंतर ती स्प्रिंग आहे आणि कॅपिटल एम मास आहे पण त्याला ऍडिशनल स्मॉल एम मास अटॅच केलं, तर एम तेव्हा टाइम पिरियड झाला 5t डिवायडेड बाय 4. 5t इथं काय घेतोय मी, 4 घेतो हा. मग इथं सुद्धा इथं एक चेंज येईल. हे 4 झालं. ओके, आता काही अडचण नाही. इथे एक थोडा परत इथे एक बदल होईल. इथं 5t/4 मी समजून सांगतोय पुन्हा. इथं 4 येईल, इथं 4 येईल आणि इथं येईल 16. ठीक आहे, बघा आता. द पिरियडिक टाइम ऑफ ऑसिलेशन ऑफ मास m हँगिंग फ्रॉम अ स्प्रिंग. तर तुम्हाला पहिलं तर कळालेलं आहे की एक स्प्रिंग आहे लटकवून ठेवली, त्याला m हे मास अटॅच केलेलं आहे आणि त्याचे ऑसिलेशन होत आहे. m कोणतं आहे, कॅपिटल M, आणि टाइम पिरियड आहे कॅपिटल T आणि स्प्रिंग कॉन्स्टंट आहे K. नंतर त्या स्प्रिंगला जे कॅपिटल एम मास अटॅच केलेलं आहे त्या कॅपिटल एम मासला अजून स्मॉल एम ॲडिशनल मास अटॅच केलं, कॅपिटल एम तर ठेवलं आणि स्मॉल एम मास अटॅच केलं, तेव्हा टाइम पिरियड T2 इक्वल टू झाला 5t डिवायडेड बाय 4. तेव्हा टाइम पिरियड किती झाला, 5t डिवायडेड बाय 4 एवढा टाइम पिरियड झाला. म्हणजे इथं फक्त 6च्या ऐवजी आपण काय केलं, 4. मग सांगा आता M1 किती आहे, M1 कॅपिटल M, T1 कॅपिटल T, M2 M प्लस स्मॉल m आणि T2 5t/4. आणि स्मॉल m आणि कॅपिटल M चा रेशो शोधायचा आहे. कॅपिटल T इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, 2π इंटू अंडर रूट ऑफ m/k. T आणि अंडर रूट ऑफ m डायरेक्ट प्रपोर्शन आहे. T इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अंडर रूट ऑफ m. मग T1/T2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ m1/m2. T1/T2 इज इक्वल टू काय येईल, अंडर रूट ऑफ m1/m2. मग सांगा T1 T, T2 5t/4. T2 किती येईल, 5t/4 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ m1 ची व्हॅल्यू m कॅपिटल M, m2 ची व्हॅल्यू कॅपिटल M प्लस स्मॉल m. मग कॅपिटल T इंटू 5t/4 ला मल्टिप्लाय आणलं तर 4/5t इज इक्वल टू अंडर रूट ऑफ कॅपिटल M डिवायडेड बाय कॅपिटल M प्लस स्मॉल m. कॅपिटल T कॅन्सल, 4/5. 4/5 इज इक्वल टू अपार्ट जस्ट तसा स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. 4 चा स्क्वेअर येईल 16 डिवायडेड बाय 5 चा स्क्वेअर 25 आणि याचा स्क्वेअर रूट निघून जाईल. आता 16 कॅपिटल M प्लस स्मॉल m इज इक्वल टू 25 कॅपिटल M. 16 कॅपिटल M प्लस 16 स्मॉल m इज इक्वल टू 25 कॅपिटल M. ठीक आहे, आपल्याला आता बघा हे 16 स्मॉल m इज इक्वल टू 25 कॅपिटल M मायनस 16 कॅपिटल M. मग 16 हे स्मॉल m या 16 स्मॉल m इज इक्वल टू 9 कॅपिटल M. आपल्याला रेशो कोणता शोधायचा आहे, स्मॉल m/, कॅपिटल M. मग आता मी काय करतो, हे त्या ठिकाणी स्मॉल m आणि डिवायडेड बाय कॅपिटल M रेशो शोधायचा आपल्याला, आणि तो रेशो आहे आता कोणता आहे, स्मॉल m. ओके, हे स्मॉल m कॅपिटल M डिवाइडला आणू, कॅपिटल M.
इथं कॅपिटल एम इज इक्वल टू हे 9 आणि हे डिवायडेड बाय 16 डिवाइडला येतील. फक्त काय केलं सांगा थोडक्यात, स्मॉल एम डिवाइड बाय कॅपिटल एम, नाही तर मग त्याला थोडं अजून क्लिअर करून देतोय. बघा आता मी तर स्मॉल एम सांगा, स्मॉल एम इक्वल टू काय येईल, 9 कॅपिटल एम डिवायडेड बाय 16. आता कॅपिटल एम डिवाइडला जाऊ देतोय, स्मॉल एम डिवायडेड बाय कॅपिटल एम इज इक्वल टू काय येईल, 9/16. आणि 9/16 ला मी असं लिहू शकतोय 9:16. ठीक आहे, मग कोणता ऑप्शन आला सांगा, द ऑप्शन विल बी ए ऑप्शन. या प्रॉब्लेमचं जे ऑप्शन आहे ते ऑप्शन येईल ए ऑप्शन. थोडंसं प्रॉब्लेम किचकट नाही म्हणता येणार, आणि थोडंसं आपली एक व्हॅल्यू जी चेंज झाली होती त्याच्यामुळे थोडंसं वेळ गेला, पण आता मला वाटतं सर्वांना हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजलेला आहे, लक्षात आलंय सर्वांच्या. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे.